हाय, तर चला माझ्या घरातला लॉंग व्हिडिओ. नवीन वर्षातली ही पहिली पौर्णिमा आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ सगळा केलेला आहे. आज मी काय काय कामं केलीत बघा. सकाळी उठल्यानंतर ही घरं अशी मी स्वच्छ पुसलेली होती. ही बघा, सगळी घरं क्लीन करून घेतली. अगदी किचन, बेडरूम, हॉल सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे. इकडे पहा, हे बघा क्लीन दिसते का. सगळीकडं अगोदर झाडलेलं होतं आणि नंतर पुसून वगैरे घेतलेलं आहे. त्यानंतर बाथरूम वगैरे सुद्धा घासून घेतलेली आहेत. आठवड्यातून मी एकदा बाथरूमचं शनिवार किंवा रविवार कधीतरी सुट्टीच्या दिवशी घासून घेते. दोन्ही आमचं अटॅच बाथरूम आहे, ते दोन्ही मी क्लिनिंग करून घेत असते आठवड्यातून एकदा केलं क्लिनिंग तरी चालतं. आमच्यात जास्त माणसं नाही आहे, त्यामुळे घाण होत नाही. तर हा बघा, हॉलमध्ये पण पूर्ण क्लिनिंग म्हणजे पुसलेलं वगैरे आहे, पुसून घेतलेलं आहे. हॉल सगळीकडे क्लीन दिसते बघा. आहे का, सगळी फरशी वगैरे पुसलेली आहे. मी हॉल पुसलेला आहे. बाहेर पोर्चपर्यंत मी सगळं पुसून घेतलेलं आहे. हे बघा, सगळं क्लीन केलेलं आहे. नवीन वर्षाची पौर्णिमा होती, म्हणलं तसंच नको पूजा वगैरे कराय. तसं तर मी जर वेळेस करतेच म्हणा सगळं स्वच्छ करून. हे पहा, माझी पूजा असती, जरा मला वेळ लागतोय. आमुषा पौर्णिमेला सगळं स्वच्छ करून सगळं देवपूजा करायला लागते, त्यामुळे मला खूप वेळ लागतो. हे पहा, पोर्चपर्यंत पूर्ण खाली पायऱ्यापर्यंत मी क्लीन आधी पुसून वगैरे घेतलेले आहेत. माझी पूजा वगैरे अजून बाकी होती तशीच. नेक्स्ट नंतर मी पूजा करून घेणार होते, सगळं क्लिनिंग झाल्यानंतर, फरशी वगैरे पुसल्यानंतर. पण आधी फरशी पुसून घ्यावी, नंतर पूजा करावी. अगोदर असं नाही देवपूजा नंतर फरशी पुसावी, तसं नाही. सगळं स्वच्छ आमुषा पौर्णिमेला क्लिनिंग करून देवपूजा करायची. हे पहा, रात्री तर चिकन आणलं होतं आणि सगळा किचन कट्टा घाण झाला होता. तर मी पहिला किचन कट्टा वगैरे सगळा स्वच्छ करून घेतला होता. सगळं साहित्य खाली काढलं आणि सगळा धुवून घेतला. हा बघा, किचन कट्टा सगळं साहित्य काढून धुवून घेतलेला होता स्वच्छ. त्यामुळे ह्याचा तर काय विषयच नाही, कारण मटण खाल्ल्यानंतर तसंच कसं ठेवायचं सगळं, त्यामुळे मी क्लीन करून घेतलं होतं. हे बघा, तर आता चला म्हणलं आज मी घरामध्ये कशी पूजा करते, आमुषा पौर्णिमेला काय काय कसं करते देवपूजा, तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे बघा, पहिल्यांदा देवघरातलं सगळं साहित्य मी काढून घेतलं होतं, सामान वगैरे सगळं, आणि देव असं झाडून वगैरे पुसून घेतलं. हे बघा, सगळी भांडी वगैरे सगळं देव खाली काढून घेतलं आणि सगळं क्लीन करून घेतलं. सगळं देवघर कट्टा वगैरे सगळं क्लीन, आणि नंतर ही भांडी अशी वरती, हे बघा क्लीन केलेलं आहे. देवघर मी स्वच्छ करतेच आहे. त्यानंतर देवघर वगैरे क्लीन केलं आणि सगळी भांडी आहेत, काही पितळेची, काही स्टीलची आहेत, छोटी छोटी ती देवघरात लागतात, ती सगळी मी क्लीन करायला म्हणलं, स्वच्छ घासून घ्यावी म्हणलं. मग किचन वाट्यावर घेतली मी ती भांडी सगळी ठेवली आणि इकडं देवघर वगैरे सगळं पुसून घेतलं. आता आपण इकडे भांडी घासूच तर हे देवघर सगळं वाळून जाते. हे बघा, भांडी सगळी इकडे धुवून स्वच्छ केलेली आहेत, सगळी व्यवस्थित याला पुसून वगैरे ठेवलेलं आहे. स्टीलची तेवढी राहिलेत, बाकी पितळेची सगळी क्लीन करून पुसून. आणि आज झाडाला भरपूर फुलं आली होती. ही बघा, एक कुंडी फुलं निघालेत मस्त, मला खूप छान वाटलं. झाडाची फुलं आणि पानं मी घेऊन आले होते तोपर्यंत. आणि आता देवपूजा करायला बसले. प्रथम मी दिवा लावते देवाला, कारण पहिल्यांदा दिवा लावा अग्नीच्या साक्षीनं, सगळं काही देव आपण देवाची पूजा करावी असं सगळेजण म्हणतात. आणि त्यानंतर आता बघा ना, आपण ज्या देव ज्याच्यात ठेवतो ना, जे जे देव आपण तांदळात ठेवतो ना, प्रथम हे सगळे तांदूळ आज बदलले होते, जुने आणि नवीन भांडी घासून त्यात नवीन तांदूळ ठेवले होते. तर प्लेटमध्ये कुलदेवतेच्या नावानं आपण तांब्या पुजतो ना, तो देखील स्वच्छ करून घेतला होता. त्याला स्वास्तिक वगैरे काढलं आणि एका छोट्या प्लेटमध्ये मी तांदूळ वगैरे टाकले, त्याच्यावर हळदी कुंकू टाकलं आणि तो तांब्या त्याच्यावर मी स्थापित करत होते. तर बघा, हे असं तांब्या त्याच्यावर कलशावर ठेवायचा आणि त्याच्यावरती ना, आता मला सांगितलं होतं की त्याच्यामध्ये 5 पानं घालत जा. मी अगोदर तसंच ठेवत होते, मला माहीत नव्हतं. आता या कलशमध्ये मी पाणी वगैरे ओतून घेते, हा कलश भरून, आणि हे असं प्लेटीकडे ठेवले आहे मी तांदळाची. त्या तांदळामध्ये आता मी कलश ठेवणार आहे. तरी पाणी वगैरे तांब्यात ठेवलं. आणि आता ह्यात हिरवी, कसलीही झाडाची हिरवी 5 पानं आपण तांब्यामध्ये घालावी असं म्हणतात. तर मी देखील झाडाची पानं तोडून आणलेली होती, तर ही 5 पानं मी तांब्यामध्ये ठेवली. आणि हा बघा, माझा नारळ आहे, तो जरासा वाढलाय बरं का, चांगला असतं नारळ वाढलेला. तर हळदी कुंकू वगैरे आता हा तांब्यावरती हा नारळ ठेवायचा आहे. तर नारळाला हळदी कुंकू वगैरे लावले मी. आणि हा नारळ आता कलशावर हळदी कुंकू लावून कलशावर ठेवायचा आणि तो कलश तशाच प्लेटमध्ये तांदळावर ठेवायचा. तुम्ही देखील हे असं नक्की करून पहा. आपला जो तांब्या असतो ना, असा खाली ठेवायचा नाही, छोटीशी प्लेट किंवा काहीतरी दुसरी वस्तू घेऊन त्याच्यामध्ये ठेवायचा.
तर त्यानंतर जे जे काही मी देव तांदळात ठेवते ना त्यामध्येच देखील मी तांदूळ बदललेले होते, जुने तांदूळ काढून मी नवीन वाटीमध्ये, कारण एका वाटीमध्ये मी अन्नपूर्णा देखील ठेवते आणि एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून मी कासव ठेवते, कारण कासव देखील पाण्यात न ठेवता ते तांदळात तर ठेवलं पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे मी ते वेगळं कासव असतं ते पाण्यात ठेवायचं आणि हे वेगळं घरगुती कासव असतं ना ते तांदळात ठेवायचं असतं. मग म्हणून मी ते तांदळात ठेवायले. तर हा कलश आता तिथं मी ठेवते. त्यानंतर चला आता भरपूर अजून पूजा बाकी राहिली, खूप वेळ लागत होता आज पूजा करायला. व्हिडिओ शूट करत होते, व्हायला पूजा पण करत होते, खूप वेळ झाला होता सकाळपासून हे ते कामं करण्यात. त्यामुळे चला हळदी कुंकू वगैरे कपाळाला लावून घेतलं. हळदी कुंकू वगैरे आपण आधी लावावं लागतं खरं, आज माझ्याकडून विसरलं होतं. आणि माझा येडेश्वरीचा माझ्याकडे फोटो आहे, मी माहेरून गेल्यानंतर यात्रेतून आणला होता. माझ्या माहेरचं कुलदैवत आहे येडेश्वरी. तर बघा असा फोटो वगैरे पुसून आता मी हे ना कपडा डीमार्टमध्ये रुमाल स्पेशल देव पुसण्यासाठी आणलेला होता. तर असं फोटो वगैरे वल्या कपड्याने पुसून मी असं हळदी कुंकू लावून देव ठेवते. आणि त्यानंतर हे बघा वाटीमध्ये 2 वाट्या आहेत, त्याच्यामध्ये म्हणलं नाही का एकामध्ये हे आहे अन्नपूर्णा आहे आणि एकामध्ये कासव आहे. तर बघा ते देखील वाट्या मी तयार केल्या हळदी कुंकू ठेवून. आणि पहिल्यांदा आपण काय करतो, गणपतीची पूजा करतो. गणपती वगैरे घासून स्वच्छ धुवून मी ताटात ठेवलाय. नंतर बाळकृष्ण घेतला, सगळे देव मी असे घासून स्वच्छ धुवून आपण ह्याच्यात ठेवतो. त्यामुळं जरा कमी घाण होते, पाणी पण इकडे तिकडे कमी आहे, म्हणून स्वच्छ घासून धुवून एका त्या देवाच्या ताटामध्ये ठेवलं ना, नंतर सगळ्या देवांना पुसून हळदी कुंकू लावून व्यवस्थित आपण देव मंदिरात मांडू शकतो. कारण मला पण इकडं तिकडं देव मांडलेले चालत नाहीत खरं व्यवस्थितच, म्हणून मी ना स्वतः पूजा करते. काही झालं कधी ना मी स्वतः पूजा करते. मिस्टर काही इकडं तिकडं देव ठेवतात म्हणून मी त्यांना सांगतच नाही. आणि ही बघा माझ्याकडे माळ आहे, ते देखील मी अशी डबीमध्ये ठेवले. त्यानंतर हे स्वामीच्या म्हणजे गुरुचरित्र 2 अध्याय आहेत, 14वा आणि 18वा, त्याचं देखील पुस्तक आहे, ते देखील वाचते मी. ते रोज रेग्युलर ते पुस्तक वाचते. दुसरं नाही ना वाचणं झालं तुम्हाला सांगते मोठं पुस्तक स्वामीचं, तर हे अध्याय तुम्ही नक्की वाचा, चांगलं असते. आणि आता फुलं तर भरपूर निघली होती. हे बघा पूजा देव वगैरे मी सगळे मांडून घेतलेले आहेत. आता देव काय माझ्याकडे बघा ना 3 देवाचे फोटो आहेत, 3 देवीच आहेत तिन्ही, आणि बाळकृष्ण, गणपती, अन्नपूर्णा आणि साईबाबा आहेत. तर हे काय काय मला नवीन देवाला गेल्यानंतर आणून दिलेले आहेत जे. आणि त्यानंतर बघा ही फुलं वगैरे आज भरपूर होती. आणि ही स्पेशली मला फुलं, आमच्या झाडाला एवढी फुलं येतात की रोज 30-30 फुलं होती, पण झाड कटिंग केल्यामुळं आता कमी निघते, तरी पण आज बरीच निघलेत. मी म्हणते कारण हे गणपतीचं आवडतं फुलं आहे, बरीच फुलं निघलेत आज. आज सगळीच फुलं होती, झेंडूची थोडी, ही जास्वंदीची थोडी आणि गुलाबाची पण, अशी थोडी थोडी करून देव सजलेले आहेत. फायनली देवाला फुलं आज भरपूर अर्पण झाली आहेत, अगदी माझ्या मनासाठी. आणि आता जरा तांदूळ घेतले, त्यामुळे हळदी कुंकू वगैरे टाकून अक्षदा मिक्स केला, कारण अक्षदा देखील महत्त्वाचा असतो, ते देखील देवाला. त्यानंतर हे बघा आमुषा आणि पौर्णिमेला आपण रोज तर उंबऱ्याची पूजा करतो, पण स्पेशली आमुषा पौर्णिमेला काय करायचं, आपण उंबरा स्वच्छ धुवायचा. तर पुसल्याला तर असतो, पण नंतर अजून स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि त्याच्यावरनं आपण आता आपल्या घरात किती क्लेश होतात, भांडणं, पैशा पाण्याचे प्रॉब्लेम काही असतं, घरोघरी मातीच्या चुली काहीही असतं, तुम्हाला सांगते एक प्रॉब्लेम नसतं, कोणही सुखी नाही. तर मला असंच सांगितलं होतं की असं हळदीमध्ये गोमूत्र मिसळून असं लेपन करायचं. तर माझ्याकडलं आज गोमूत्र संपलेलं होतं, उगं थोडंसं होतं, मग मी थोड्यापुरतं ते आज कसं नाही करायचं म्हणून थोड्यापुरतं मी हळद घेऊन लेपन लावत होते. हे बघा असं सगळीकडं, नाहीतर पूर्ण मी इकडून भरपूर करत असते छानपैकी. तर आज मी थोडंसंच करत आहे, त्याच्यामुळं मुलगी देखील मला मदत करत होती. मुलगी आज घरीच होती, तिची अर्धी शाळा होती, त्यामुळे आज काय शनिवार त्यामुळे घरीच होती. त्यामुळे हे बघा असं लेपन करून मी हळदी कुंकू वगैरे उंबऱ्याची पूजा केलेली आहे. मी रेग्युलर उंबऱ्याची पूजा करते, असं नाही की नाही, पण हळदीचं लेपन हे आमुषा पौर्णिमेला करते. कोण कोण गुरुवारी पण करतं, पण मी आमुषा पौर्णिमेला नक्की करते. फुलं वगैरे झेंडूची वाहिली, आज इथं देखील फुलं होती उंबऱ्याला देखील. खूप छान वाटतं खरं, कारण उंबऱ्याची पण पूजा झाली, तिथं पण फुलं ठेवली ना असं तर खूप छान वाटत असतं. तर बघा ना असं मी पूजा वगैरे केलेली, नंतर तुळशीची पूजा करते मी. तुळशीची देखील मी पूजा करून घेतलेली आहे. हे बघा हळदी कुंकू वाहिले, माझ्याकडं अजून तुळशी रंदावन नाही आहे, त्यामुळे मी अशी कुंडी आणलेली आहे आणि कुंडीत मी अशी तुळस लावलेली आहे. आणि बघा ना तिथंच मी पूजा करते. आता तुळशीची वगैरे पूजा झालेली आहे.
आता त्यानंतर चला म्हणलं अजून कामं बाकी आहेत, अजून घरामध्ये उदबत्ती वगैरे लावायची सगळं अजून बाकी आहे थोडंसं देवापासलं. तर चला घरात गेले, देवपूजा वगैरे झाली, आता उदबत्ती वगैरे लावली. आता आपण अक्षदा केलेला असतो ना ते देखील टाकला होता मी, तो नक्की रेग्युलर टाकावा, चांगलं असतं. त्यानंतर असं माझ्याकडे रोज कमीत कमी एक तरी कापूर घरात जाळला पाहिजे, त्यामुळं कापूर नक्की जाळावा. हे बघा कापूर एक मी सगळीकडं घरामध्ये कोपऱ्याने कोपरा फिरवत होते. मुलगी देखील माझी मदत करत होती, ती माझं शूट करून घेत होती आणि मी आपलं माझं काम चालू ठेवत होते. खूप मदत झाली आज मुलगीची मला. हे बघा रेग्युलर नक्की एक कापूर न चुकता संध्याकाळी किंवा सकाळी नक्की जाळावा घरात. मी खूप काही शिकले खरं, मला या गोष्टी खरंच माहीत नव्हत्या, पण खूप छान वाटतं मला या सगळ्या गोष्टी करून. तुम्हाला एक माझा अनुभव सांगू का? माझ्या घरातले उदबत्ती किंवा असं काही देवाचं साहित्य संपलं ना, मला खूप कसं तरी वाटतं. मग मी आतून खचल्यासारखं वाटतं, माझ्या घरात हे नाही आहे, ते नाही आहे, उदबत्ती संपली, पैसे नाहीत. पण तुम्हाला खरं सांगू, एक दुसरा दिवस गेला की आपोआप सगळं म्हणजे माझ्या देवापाशी मला काहीही कमी पडत नाही. माझी पूजा आज कशी